जे आहेत, पुढचे सेट जे आहेत ते पाहूया. त्यातला पहिला सेट जो आहे आपल्या या पार्ट मधला तो आहे अगेन सिस्टम तीच, मेथड तीच, सेट वेगळा. काय सेट आहे? कॅन बी V3. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, की आपण जे फर्स्ट स्टेज मध्ये जे सेट शिकलो सर्व, फर्स्ट स्टेज मध्ये किंवा फर्स्ट अँड सेकंड स्टेज मध्ये, हे सर्व सेट्स प्लस V3 हे सेट आहेत फोर्थ स्टेज मध्ये. फर्स्ट स्टेज, आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की फर्स्ट अँड सेकंड स्टेजची प्रॅक्टिस ज्यांनी सर्वात चांगली केली ना, त्यांना थर्ड अँड फोर्थ फार सोपी जाते. तर इथे बघा कॅन बी हा फर्स्ट स्टेजचा सेट आहे. फर्स्ट स्टेजचे सेट महत्वाचे, कॅन बी प्लस V3, राईट. आणि त्याचा अर्थ होतो, मराठी ट्रान्सलेशन, केले जाऊ शकते, होऊ शकते, घडू शकते, करता येऊ शकते. आपण V3 आपण थर्ड स्टेज मध्ये याचा कॅन प्लस V1 घेतला होता, राईट. त्याचा अर्थ होता करता येते, करू शकतो, शकते, शकतात, किंवा करण्याची शक्यता आहे, बरोबर. अशा पद्धतीने मग इथे केले जाऊ शकते. तर काय केले जाऊ शकते? कोणाला केले जाऊ शकते, कशाला केले जाऊ शकते, कोणाची कशाची केली जाऊ शकते, त्या ऑब्जेक्ट नुसार, राईट, करता येऊ शकते. आता याच्यातले आपण काही सेंटेन्सेस जर पाहिले तर फॉर एक्झाम्पल, English language can be taught in just 5 months. म्हणजे काय? फक्त 5 महिन्यात इंग्रजी लँग्वेज शिकवली जाऊ शकते किंवा शिकवून होऊ शकते, शिकवता येऊ शकते, राईट. त्यानंतर cities can be provided with free electricity. म्हणजेच शहरांना मोफत वीज पुरवठा केला जाऊ शकतो किंवा करता येऊ शकतो किंवा होऊ शकतो, पुढे many devices can be repaired at home. म्हणजे काय? की बरीचशी उपकरणं घरच्या घरी दुरुस्त होऊ शकतात किंवा घरच्या घरी दुरुस्त केल्या जाऊ शकतात किंवा घरच्या घरी दुरुस्त करता येऊ शकतात. याच्या पुढे आहे आपलं निगेटिव्ह. तर अगेन निगेटिव्ह मध्ये कॅनॉट बी किंवा कांट बी. अगेन आपण जर पहिला पार्ट पाहिला या सेटचा, तर पहिला पार्ट जो आहे तो स्टेज 1 चा आहे. कॅन बी, कॅनॉट बी, कांट बी, राईट. कॅनॉट बी प्लस V3, कांट बी प्लस V3. अर्थ, मराठी अर्थ किंवा मराठी ट्रान्सलेशन, केले जाऊ शकत नाही, होऊ शकत नाही, घडू शकत नाही किंवा करता येऊ शकत नाही, राईट. अजून आणखी अर्थ होतील, केले जाण्याची शक्यता नाही, राईट, वगैरे वगैरे वगैरे. मग सेम असेच काही एक्झाम्पल जर आपण घेतले तर ट्रेन्स cannot be stopped suddenly. म्हणजे काय? तर ट्रेन्स
अचानकपणे ट्रेन थांबवली जाऊ शकत नाही किंवा थांबवल्या जाऊ शकत नाही, थांबवता येत नाही, थांबवता येत नाही. राईट. ओके. त्यानंतर ओके, पिझ्झा cannot be made of gram flour. याचा अर्थ काय झाला की चण्याच्या डाळीचा पिझ्झा बनवला जाऊ शकत नाही, करता येऊ शकत नाही, किंवा चण्याच्या डाळीचा पिझ्झा होऊ शकत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड. ओके. सो पुढचं एक्झाम्पल आहे, मील कॅनॉट बी इटन हॉट किंवा वेन हॉट. वेन लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल. राईट. इटन हॉट म्हणजे काय, जेव्हा जेवण अतिशय गरम असतं, अतिशय गरमागरम जेवण असतं, ते खाल्लं जाऊ शकत नाही किंवा खाता येत नाही. पुढचा पाठ बघूया आपण. पुढचा सेट डेफिनेटली तुम्हाला माहितीच आहे, कुड बी, V3. आता याच्यामध्ये दोन अर्थ होतात, एक पास्ट साठी होतो आणि एक रेग्युलर कॅन सारखा होता. आपण दोघांमधला फरक पाहिलेला आहे. इथे थोडं प्रिंट मिस्टेक आहे, ती कव्हर करतो मी. शकले असं आहे. राईट. केले जाऊ शकते, होऊ शकते, घडू शकते, करता येऊ शकते. कधी तर कमी शक्यता असेल तर. हे आपण मागेही शिकलेलो आहे मागच्या आपल्या स्टेजेस मध्ये. तर जेव्हा आपण पास्ट साठी वापरायचं असेल तर मात्र केले जाऊ शकले, होऊ शकले, घडू शकले, किंवा करता येऊ शकले, किंवा राईट, हे याचा वापर कधी होईल, भूतकाळासाठी. काही सेंटेन्सेस उदाहरण म्हणून पाहूया आपण. ओके. अभिनव could not be promoted to the next class. याचा अर्थ काय होतो की आता याचे दोन अर्थ होतात, एक नाही दोन अर्थ. एक, कमी शक्यतेसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. दुसरा, पास्ट साठी सुद्धा वापर करू शकतो. की काय, अभिनवला पास्ट साठी जर आपण विचार केला तर अभिनवला पुढच्या क्लासमध्ये प्रमोट करता आले नाही किंवा केले जाऊ शकले नाही, किंवा अभिनव पुढच्या क्लासमध्ये प्रमोट होऊ शकला नाही किंवा प्रमोट होता आले नाही. राईट. हे झालं पास्ट साठी. हे जर आपण कमी शक्यतेसाठी काय वापरत, रेग्युलर. अभिनव पुढच्या क्लासमध्ये प्रमोट होऊ शकत किंवा केला जाऊ शकत नाही. अभिनव पुढच्या क्लासमध्ये प्रमोट केला जाऊ शकत नाही किंवा प्रमोट होऊ शकत नाही. आता इथे करणारा अभिनव नाही तर दुसरे करणारे, प्रमोट करणारे दुसरे, ते आपण सांगितलेलं नाही. सांगायचं असेल तर आपण BS लिहू शकतो शेवटी. BS म्हणजे बाय सब्जेक्ट. बाय आणि सब्जेक्ट जे असतील ते लिहायचे आपल्याला, ते पुढे लिहू शकतो आपण. राईट. पण आपण त्याची मुद्दाम प्रॅक्टिस करत नाही. काही ठिकाणी ते लावावंच लागतं अर्थ पूर्ण होण्यासाठी, काही ठिकाणी नाही लावलं तरी ते अर्थ समजून जातो. आता नेक्स्ट क्लासमध्ये प्रमोट करण्याची गोष्ट आहे म्हटल्यावरती आपल्याला माहिती कोण करणार आहे प्रमोट, तर शिक्षकच करणार आहे. त्यामुळे माहिती आहे, त्यामुळे इथे लिहिण्याची गरज नाही. पुढचं सेंटेन्स पाहूया. किचन युटेन्सिल्स could be cleaned with mere ash किंवा वूड ॲश असे म्हणू शकतो आपण. ओके. म्हणजेच काय, मियर म्हणजे काय, केवळ. मियर उच्चार आहे मियर म्हणजे केवळ. लिहून घ्यायचा
शब्द लगेच. मियर म्हणजे केवळ, राईट. या म्हणजे याचा अर्थ काय होतो, दोन अर्थ आहेत अगेन, पास्ट साठी पण आणि कमी शक्यतेसाठी सुद्धा. काय, किचनचे जे युटेन्सिल्स म्हणजे जी भांडी आहेत किचन मधली, किचनचे युटेन्सिल्स हे केवळ आणि केवळ ऍश म्हणजे राखेने स्वच्छ केले जाऊ शकतात किंवा स्वच्छ होतात, हा त्याचा अर्थ आहे, राईट. त्यानंतर पुढचं सेंटेन्स, इलेक्ट्रिक switches किंवा devices could be operated remotely. म्हणजे काय की इलेक्ट्रिक स्विचेस किंवा इलेक्ट्रिक डिव्हाइसेस जी आहेत ती आपण दुरूनच ऑपरेट करू शकतो. म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा की इलेक्ट्रिक डिव्हाइसेस किंवा इलेक्ट्रिक स्विचेस दुरून ऑपरेट केली जाऊ शकतात किंवा दुरून ऑपरेट करता येऊ शकतात किंवा दुरून ऑपरेट होऊ शकतात किंवा पास साठी असेल तर होऊ शकेल. पुढचा पार्ट पाहूया. पुढचा पार्ट डेफिनेटली कुड बी च निगेटिव्ह, कुड नॉट बी V3 किंवा शॉर्ट फॉर्म ज्याला आपण म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणतात, दॅट इज कुडंट बी V3. केले जाऊ शकत नाही, होऊ शकत नाही, घडू शकत नाही. आणि अगेन पास्ट साठी जर वापर करायचा असेल तर केले जाऊ शकले नाही, होऊ शकले नाही, घडू शकले नाही, करता येऊ शकले नाही. शकले नाही, शकतच्या ऐवजी शकले हा शब्द येईल तिथे. मग याची काही सेंटेन्सेस जर आपण पाहिली तर, a mob could not be किंवा couldn't be controlled by with घेऊया किंवा by just two guards. म्हणजे काय की अगेन दोन अर्थ आहेत, कमी शक्यतेसाठी किंवा पास साठी. किंवा जो मॉब आहे, लोकांचा जो मॉब आहे, म्हणजे लोकांचा जो जमाव आहे, मॉब म्हणजे जमाव, तो लोकांचा जो जमाव आहे तो दोन गार्ड्स कडून कंट्रोल केला जाऊ शकला नाही किंवा कंट्रोल होऊ शकला नाही किंवा कंट्रोल केला जाऊ शकत नाही किंवा कंट्रोल होऊ शकत नाही. कंट्रोल दोन गार्ड्स कडून तो कंट्रोल करता येऊ शकत नाही, राईट. पुढचं सेंटेन्स पाहूया. नो वन, आता इथे पुढचं होईल वाक्य, आपण एक सेपरेट व्यक्तीच्या नावासह घेऊ. वंदना could not be compared with her siblings. siblings म्हणजे भावंडे, siblings म्हणजे भावंडे, बरोबर. म्हणजे वंदनाची तुलना तिच्या सिबलिंग्स सोबत केली जाऊ शकत नाही किंवा होऊ शकत नाही, करता येऊ शकत नाही. पास्ट साठी केली जाऊ शकली नाही, होऊ शकली नाही, करता येऊ शकली नाही पास्ट मध्ये, राईट. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया एक. ओके. मेनी लॉक्स could not be opened without keys. म्हणजे अनेक लॉक्स असे आहेत की जी कीज म्हणजे चाव्यांशिवाय किंवा चावीशिवाय ओपन केले जाऊ शकत नाहीत, ओपन होऊ शकत नाहीत, ओपन करता येऊ शकत नाहीत किंवा पास साठी ओपन करता येऊ शकले नाही, केले जाऊ शकले नाही
किंवा झाली नाही किंवा होऊ शकली नाही. सो कॅन पुढच्या फॅमिली मधला पुढचा सेट पाहूया आपण आता. डेफिनेटली आपल्याला माहिती आहे पुढचा सेट काय आहे तो. कुड हॅव बीन, फर्स्ट स्टेज मधला कुड हॅव बीन आपला, बस तो सेट घेतला आणि V3 लावला. कुड हॅव बीन, केले जाऊ शकले असते, होऊ शकले असते, घडू शकले असते, करता येऊ शकले असते किंवा केले जाण्याची शक्यता होती, होण्याची शक्यता होती, घडण्याची शक्यता होती किंवा करता येण्याची शक्यता होती. राईट, फाईन. सो काही सेंटेन्सेस पाहूया आपण. मिनिमम 4 cakes could have been baked with the available material. किंवा ingredients. काय अर्थ झाला की जितकं मटेरियल अवेलेबल होतं त्या मटेरियल मध्ये मिनिमम 4 केक्स करता आले असते किंवा केले जाऊ शकले असते किंवा होऊ शकले असते किंवा होण्याची शक्यता होती. पण काय माहिती का नाही झाले. हे आहे वाक्य काय, कोरोना व्हायरस कुड हॅव बीन कंट्रोल्ड लास्ट इयर इटसेल्फ. आता लास्ट इयर इटसेल्फ म्हणजे काय, मागच्याच वर्षी कोरोना व्हायरस कंट्रोल होऊ शकला असता किंवा केला जाऊ शकला असता, करता येऊ शकला असता किंवा होण्याची शक्यता होती, केले जाण्याची शक्यता होती. याच्यातला लास्ट पार्ट या फॅमिली मधला, कॅनच्या फॅमिली मधला, म्हणजे याचं कुड हॅव बीनचं, कुड हॅव बीन V3चं निगेटिव्ह हे आपल्याला माहितीच आहे. कुड नॉट हॅव बीन V3 किंवा त्याचा कॉन्ट्रॅक्शन म्हटलं तर कुडंट हॅव बीन V3. केले जाऊ शकले नसते, होऊ शकले नसते, घडू शकले नसते, करता येऊ शकले नसते किंवा केले जाण्याची शक्यता नव्हती, होण्याची शक्यता नव्हती, घडण्याची शक्यता नव्हती किंवा करता येण्याची शक्यता नव्हती. आता एक महत्त्वाचा पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करतो, नक्की ऐका आणि त्याला बिंबवा मनामध्ये. काय की बघा, हे जे आपण कॉन्ट्रॅक्शन्स जे आपण पाहिले तर या कॉन्ट्रॅक्शनचा उच्चार मी तुम्हाला सांगितले, कुडंट हॅव बीन. ऍक्च्युली जर आपण फुल लिहिला तर असा होतो, बट जर स्पोकन मध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्याचा उच्चार कसा होणार आहे आपण शिकलेलो आहे आपण. कारण हा जो ड आहे, हा ड जो आहे तो अतिशय सायलेंट आहे. कुंट हा बोलायचा नाही, कुंट बेन. आता हे जे आहेत ना, हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना ऑलरेडी, युट्यूब वरती बरेचसे इंग्लिश वगैरे शिकवणारे लोक याच्यावरून वेडे काढतात, वेड्यात काढतात लोकांना. वेड्यात मीन्स वेडे बनवतात आणि आपले युट्यूब चॅनल सुरू ठेवतात अशा टॉपिक्स वरती. युट्यूब चॅनल भरपूर चालतो त्यांचा, ह्या गोष्टी शिकवतात. त्या लोकांना माहितच नसतं की अरे हा, अरे असं आहे का, तुम्ही ऑलरेडी शिकले आहात, डिटेल्ड शिकले, ABCD पासून शिकलेले आहात तुम्ही. लक्षात ठेवा, हेच सगळं तुम्हाला युट्यूब वरती असे आणि ते उल्लू बनवण्याची कामं करतात मग. कारण माहितच नसतं लोकांना ना की ते का तसा उच्चार करतात. तुम्हाला कारण पण माहिती आहेत की असा उच्चार का करतात. आपण सर्व डिटेल शिकलेलो आहे. मग जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर पुढे तुम्हाला असे युट्यूब चॅनलची गरज पडेल, उल्लू बनवणार आहे, भरणार आहे असे उल्लू बनवणारे युट्यूब चॅनल. कारण मी बऱ्याचशा युट्यूब चॅनलचं सुद्धा हे केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे की तिथे काय शिकवतात, कसं शिकवतात. काहीतरी वेगळंच असतं, काही काहीच ग्रामरच असतं फक्त, काही असे हे शिकवतात फक्त, त्याच्या मागची कारण वगैरे काहीच नसतात, फक्त हा हे असंच बोलायचं बरं का, हे खूप इम्प्रेसिव्ह आहेत, मग तुमचं इम्प्रेशन पडेल, मग असं होईल, मग तसं होईल, असं करून लोकांना हे करतात, भाळवतात थोडक्यात. सो
माहित नाही मला त्यांना कारण माहित असतात की नाही, पण आपण त्यांच्या कारणांसह शिकलोय की याचे उच्चार आपण असे का करतो. सो उल्लू बनू नका तुम्ही, लक्षात ठेवा. फाईन. सो पाहूया याचे काही सेंटेन्सेस. रियल स्पोकन इंग्लिश. कुड नॉट हॅव बीन किंवा कुड हॅव बीन. आपण कुड नॉट हॅव बीनचा पण एकत्र उच्चार कसा करायचा आपण पाहिलं. वेगवेगळा असेल, वेगवेगळा उच्चार कसा करायचा आणि कसा एकत्र करायचा. कुड नॉट हॅव बीन, राईट. कुड नॉट हॅव बीन learned through YouTube. As it's just a mean of money earning for the creators. ओके. आता याचा अर्थ काय की बघा, भर मोठं वाक्य आहे, कारण त्याच्यामध्ये एक कारण पण दिलं. मी नुसतं वाक्य नाही दिलं की रियल स्पोकन इंग्लिश कुड नॉट हॅव बीन लर्न्ड थ्रू YouTube as it's just a mean of money earning for the creators. म्हणजे काय की फक्त युट्यूबच्या मदतीने खरं जे स्पोकन इंग्लिश आहे ते शिकलं जाऊ शकलं नसतं किंवा शिकता आलं नसतं, शिकता येऊ शकले नसते. का? कारण युट्यूबचे जे चॅनल्स आहेत हे ज्यांनी ते चॅनल्स तयार केले त्या क्रिएटर्ससाठी युट्यूब हा फक्त पैसे कमवण्याचा मार्ग आहे, पैसे कमवण्याचं साधन आहे. त्यामुळे त्यांना गरज नाहीये पडलेली की बाबा हा तुम्हाला जमतंय नाही जमतंय, तुम्ही चुकताय, तुमच्याशी बरोबर होतंय की तुम्हाला बरोबर माहिती जाते की काय. त्यांनी कुठेतरी काहीतरी वाचलं त्याच्यावर. असे युट्यूबचे बरेचसे चॅनल किंवा बरीचशी माहिती असते की जी फक्त आणि फक्त ट्रॅफिक आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, ट्रॅफिक मीन्स जे व्ह्यूअर्स आहेत त्या व्ह्यूअर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी असते. त्यांचे तुम्ही टायटल्स पहा, अरे बापरे, एक से बडकर एक टायटल्स असतात. आणि व्हिडिओ पहा, काहीच नसतं त्या टायटलशी संबंधित, त्याच्यामध्ये काहीच नसतं. अशा युट्यूबर्सना मी बऱ्याच वेळा शिव्या घातल्या. शिव्या मीन्स तशा शिव्या नाही, प्रोफेशनल शिव्या, राईट. फाईन. क्लोथ्स could not have been dried due to rain, heavy rain किंवा कंटिन्युअस रेन बोलूया आपण. एक मिनिट करतो. कंटिन्युअस रेन, इथे ड्राईजच्या ऐवजी ड्राईड येईल. ड्राईड कंटिन्युअस रेन म्हणजे काय की कंटिन्युअस पावसामुळे कपडे जे आहेत ते सुकवले जाऊ शकले नाही किंवा कोरडे होऊ शकले नाही. सो इथे आपण हा टॉपिक आपला म्हणजे हे ह्या फॅमिलीमध्ये, कॅनच्या फॅमिलीमधले सेट्स कंप्लीट झाले. पुढचे सेट्स आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया.